विद्यार्थ्यांवरील लाठी हल्ल्याच्या निषेधार्थ आजरात कडक बंद. वंचित बहुजन आघाडीच्या महाराष्ट्र बंदला व्यापाऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद. छत्रपती शिवाजी महाराज चौकात निदर्शने, तहसीलदारांना निवेदन. दिल्लीमध्ये विद्यार्थ्यांवर झालेल्या कथित लाठी हल्ल्याच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडीने पुकारलेल्या महाराष्ट्र बंदला आजरा शहरात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. अत्यावश्यक सेवा वगळता संपूर्ण बाजारपेठ बंद ठेवण्यात आली होती. या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन युवा आघाडीच्या वतीने तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांनी महाराष्ट्र बंदचे आवाहन केले होते. त्यानुसार सकाळी 11 वाजता छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर सरकारच्या निषेधार्थ निदर्शने करण्यात आली. यावेळी वंचित बहुजन युवा आघाडीचे तालुकाध्यक्ष संतोष मासोळे म्हणाले, व्यापाऱ्यांनी बाजारपेठ बंद ठेवून आंदोलनाला दिलेला प्रतिसाद हा अन्यायाविरुद्ध लोकशाही मार्गाने लढण्याची ताकद अधिक बळकट करणारा आहे. यावेळी जिल्हा उपाध्यक्ष दत्तात्रय कांबळे, भिकाजी कांबळे, कॉम्रेड काशीनाथ मोरे, रुपाली कांबळे, सेक्युलर मुव्हमेंटचे जिल्हाध्यक्ष अजय देशमुख यांनी मनोगत व्यक्त केले. या आंदोलनात प्रवीण कश्यप, राहुल शिपूरकर, काशीनाथ कांबळे, रिपब्लिकन सेनेचे जिल्हा उपाध्यक्ष सुरेश दिवेकर, तालुकाध्यक्ष अविनाश कांबळे होन्नाळकर, सुधीर कांबळे तसेच तालुक्यातील शिव शाहू फुले आंबेडकर आणि पुरोगामी चळवळीतील पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा.